निवडणुकीच्या बातमीने सुरुवात करूयात। कोकणात महायुतीत दोस्तीत कुस्ती होते। रायगडमध्ये महाड आणि रोह्यात महायुतीत मित्रपक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले। रायगडच्या रोह्यात भाजप एनसीपी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमधील काही कार्यकर्त्यांना कानाखाली मारल्याच्या रागातून वाद झाला। तर काही वेळापूर्वी महाडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुशांत झांबरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप गोगावलेंनी केला। रायगडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद झालेला आहे। रोहा नगरपालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमधील काही कार्यकर्त्यांना कानाखाली मारल्याच्या रागातून वाद झाला। महाडनंतर रोहामध्ये देखील तणावपूर्ण वातावरण जे ते बघायला मिळालं। महाडमधील वादानंतर रोहा शहरात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रायगडमधील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादाची ठिणगी पडली आहे। आमची माहिती अशी आहे की जे तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेंमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं, म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। जे काय पोलीस स्टेशनला आता जे काय करायचं आहे ते रितसर होईल, कारण कोण कुठून येऊन जर इथं भानगडे करायचा प्रयत्न करतील तर ते कोणच सहन करणार नाही आहे। कारण ही आत्तापर्यंतची महाडची परंपरा आहे की तुम्ही लोकांनी इथं येण्याचा पहिला उद्देश काय, आलात तर मग तुम्ही हत्यारं घेऊन का आलात, तर आलात तर तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत, काय आहेत हे लोकांना पण कळू द्या। काही अज्ञातांनी 3 गाड्या घेऊन येऊन कुठनं आले काय मला कल्पना नाही, परंतु मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे, 2 कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं, त्यातनं काही हॉकी स्टिक स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली, ती रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती कशासाठी उभारण्यात आली? खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं, पाटणे असे बाहेर बगल बच्चे पाठवायचे नाही। त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची औलाद आहे। त्याच्यावर महाडमधला जो राडा आपण म्हणतोय, जी हाणामारी झालेली आहे, त्याची भरत शेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे। आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरत शेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकास शेठ गोगावले यांना अडचणीत आणावं, म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे। त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे, ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। हा निंदनीय प्रकार आहे। कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे। स्वतःला इतकं महत्त्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही, पण आजचा लोकशाहीचा महत्त्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे, या हेतून आज महाडमध्ये हा अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं। रायगडच्या रोह्यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं आपण बघतोय। निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमधील काही कार्यकर्त्यांना कानाखाली मारल्याच्या रागातून वाद झालाय। आपण पाहतोय की रायगडमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद झाला। रोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटपावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमधील काही कार्यकर्त्यांना कानाखाली मारल्याच्या रागातून वाद झाला। महाडनंतर रोहामध्ये देखील तणावपूर्ण वातावरण आहे। महाडमधील वादानंतर रोहा शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
जोरदार वादावादी झाली आहे. रायगडमधील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादाची ठिणगी पडली आहे. तर मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये राडा झाला. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये पळापळ सुरू झाली. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी बबू शेख आपल्या बरोबर आहेत. बबू, नेमकं काय घडलं? हा जो राडा आहे हा प्रभाग क्रमांक 11 मध्ये झालेला आहे. नेहरू भवनचे परिसर आहे तो त्या शाळेत मतदान सुरू होते. मात्र शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते काही मतदारांना आतमध्ये घेऊन जाऊन त्यांचा प्रचार करत होते असा आक्षेप भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला. त्याच्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि अखेर हा वाद बाचाबाची झाली. त्यानंतर हाणामारी झाली दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये. विशेष म्हणजे सकाळपासून मनात शांततेत मतदान पार पडत असताना या राड्यामुळे मात्र आता निवडणुकीला गालबोट लागलेला आहे. पोलिसांनी तातडीने धाव घेतली. दोन्ही कार्यकर्त्यांना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याला बाजूला केल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय. मात्र तणाव कायम आहे. विशाल, धन्यवाद बबू या सगळ्या माहितीबद्दल. ही दृश्य आपण बघतोय. मनमाडमध्ये देखील भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं आपण पाहतोय. त्याची ही दृश्य. रायगडच्या रोह्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पुन्हा वाद. भाजपकडून पैसे वाटत असल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप. बोगस मतदानाच्या कारणावरून तासगावमध्ये राडा. रोहित पाटील आणि संजय काका पाटील गटाचे कार्यकर्त्यांची बाचाबाची. बीडच्या शाहूनगर भागात दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. दगडफेकीचा व्हिडिओ समोर. महाडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तुफान राडा. मुंबईहून आलेल्या वाहनांमध्ये आढळले हॉकी स्टिक आणि स्टंप. महाडमध्ये तणावाचं वातावरण. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली. सर्व मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. निवडणूक आयोगाची पद्धत चुकीची, मात्र कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल. तर ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. लोकांना सगळं लक्षात येतो. कुठेतरी सेटिंग राहिली करायची, ती सेटिंग करत असतील, कुठेतरी तार जोडत असतील. उद्याचा निकाल लांबणीवर पडणं संशयास्पद. कोर्टाच्या निकालावर निलेश राणेंकडून संशय व्यक्त. औरंगाबाद खंडपीठाचा राज्य निवडणूक आयोगाला दणका. अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा. आयोगावर ताशेरे. आयोगाचा सावळा गोंधळ बरा नसल्याचे टोचले काढ. आमदार संतोष बांगरांविरोधात गुन्हा दाखल. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा.